नाही, एवढं सगळं म्हणजे तुमची लोक जर हा विचार करतात, जर छगन भुजबळ नाराज, तुम्ही बोलता नाराज नाही, लोकांना वाटतं नाराज आहे, तुम्हाला डावलल्या गेलं, तुमच्या काही भूमिका त्यांच्या विरोधातही असतात, एक असं तयार होतं ना परसेप्शन की लोकांना वाटतं की भुजबळ साहेब कुठेतरी एक दरवाजा उघडा ठेवतात पवार गटाकडे जाण्याचा किंवा बाहेर जाण्याचा. असं तुम्हाला वाटतं, असा तुमचा प्रचार आहे. परंतु या सगळ्यामध्ये मी नेहमी सत्याची बाजू घेत आलेलो आहे. जे मला वाटतं खरं आहे, हे चाललेलं असं ते मी खरं आहे ते बोलत असतो, मी तो बोललेला आहो. आणि मला वाटलं की मला या प्रश्नाचं उत्तर अवघड आहे, काय मनाच्या विरुद्ध तुम्ही सांगतो सुद्धा की बाबा या प्रश्नाचं मला उत्तर नाही द्यायचं आहे. कधी तर हे असं काहीही नाही. ना माझी खिडकी उघडी आहे, ना माझा दरवाजा उघडा आहे, ना कोणी माझ्यासाठी काय रेड कार्पेट टाकलेलं आहे, असं काही नाही. भुजबळ साहेब पवारांबरोबर आपल्याला वस्तुस्थिती काय आहे हे लक्षात घेऊन पुढची पावलं टाकायची. त्याच्यापासून काहीतरी आपल्याला धडा घ्यायचा आहे आमच्या पक्षाला, आमच्या युतीला, सगळ्यांना. आणि पुढे आपल्या ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करून जे आहे पुढच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. भुजबळ साहेब शरद पवारांबरोबर जाणार, दादांबरोबरच राहतील. मी आहे त्या पक्षात, युतीबरोबर राहणार. ठीक आहे. आता युतीबद्दल आहे तर मला तुम्हाला ना एक आव्हाडांचा बाईट दाखवायचा आहे, कारण की आता तुम्ही बोललात युतीबरोबर राहणार. मी आता युतीबद्दल ऐकलं तर हा एक बाईट ऐकून घ्या, मग त्याच्यावर मी तुम्हाला त्या पुढचा प्रश्न विचारतो. आणि माझं तर पहिल्यापासूनच हे म्हणणं आहे ते भाजपचे कार्यकर्ते म्हणूनच काम करतात. बरोबर निवडक लोकांविरुद्ध ते उतरतात, बरोबर निवडक प्रतिक्रिया देतात, ज्याच्यात काही लोकांना त्याच्यावर त्याचा ते भोगावं लागेल आणि काही लोक त्याच्यातनं वाचतील, अशी भूमिका एखाद्या समाजसेवकाने कधीही घेऊ नये. त्याची भूमिका ही समसमान असली पाहिजे. माझ्यासमोर कोणीही मोठा नाही, कोणीही छोटा नाही. यांचं हे म्हणणं, मी सांगतो तुम्हाला, त्यांचं जे म्हणणं होतं की जे काही आता RSSच्या मुखपत्रात जे काही आलेलं आहे, शारदांनी लिहिलेलं होतं की दादांना घेऊन, मुखपत्रात आलं म्हणा ना, त्यांच्या तोंडी वगैरे सांगलं काय सांगा, मुखपत्रात बरोबर आहे. दादांना घेऊन बीजेपीची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, म्हणजे हा दादांना घेरण्याचा सगळीकडून एक प्रयत्न आहे. असं आहे की मला माहिती प्रयत्न सगळी बाजूने त्यांना घेरण्याचा आहे की नाही मला माहिती नाही, पण त्याचं उत्तर मी काल परवा दिलेलं आहे मीडियामध्ये. असं आहे की आम्हाला सीट मिळाल्या, किती 2 सीट मिळाल्या, रायगड आणि बारामती, बरोबर. आता ती तिसरी शिरूर आहे, ते पण शिंदे साहेबांकडून आयात करावी लागली. ती BJPकडून लातूरची आयात झाली आणि परभणीची आहे ती आमचे धनगर समाजाचे नेते त्यांना द्यावे लागले. इन 2 जागा, आम्ही काय 48 जागावर लढलो का? आमचा काय परिणाम कुठे होणार अजितदादा गटाचा? नंबर 1. नंबर 2 की आज जो थोडासा सेटबॅक बसला महायुतीच्या माध्यमातून BJPला सुद्धा, तो फक्त महाराष्ट्रातच बसला का? UPमध्ये सुद्धा बसला. UPमध्ये अजितदादा आहेत का? नाही. त्यामुळे माझं असं, बरं UPमध्ये अनेक दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा बसला की जिथे 100% तिथे काही प्रमाणामध्ये पिछेहाट झाली. आणि त्याची कारणं काही असू शकतील, त्या कारणाचा अभ्यास सगळी तज्ज्ञ मंडळी करतील. परंतु हा सगळा जो आहे देशातीलच, म्हणजे महाराष्ट्रावर जवळजवळ देशातीलच त्याच्यावर परिणाम झाला आणि म्हणून BJP मागे हटली अजितदादांमुळे, तर हे बोलणं जे आहे ते पटण्यासारखं नाही. त्यावर काँग्रेसचे सतेज पाटील बोलले की पराभवाचं खापर हे दादांवर फोडण्याचा प्रयत्न आहे. ठीक आहे. असं आहे की यशाचे बाप सगळे असतात आपण म्हणतो, पराभवाला कोणी जबाबदार नसतो. पराभव कोणाला तरी एकाला टार्गेट करतात, त्याप्रमाणे करायचा प्रयत्न असेल, परंतु दादा टार्गेट होणार नाहीत. दादा प्रामाणिक आहेत, प्रामाणिकपणाने ते काम करतायत. एक आहे की आता ज्या निवडणुका झाल्या त्याच्यात जी आकडेवारी आली, त्यात आकडेवारीत असंही आलं की जे काही
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेवढे आमदार होते 42 वगैरे, त्याच्यापैकी जवळपास 25 जागी महाविकास आघाडीचा लीड आहे आणि महायुतीची पिछेहाट आहे. तर याच्यावरून त्यांनी सारडांनीही ते लिहिलं होतं की जी दादांची मतं आहेत ती भाजपला ट्रान्सफर नाही झाली, म्हणजे महायुतीत ते झालेलं नाही. तर महायुतीत अजितदादांचा पक्ष हा अनफिट आहे का? मला सांगा, जिथे जिथे बीजेपीचे आमदार आहे हां, तिथे अभ्यास केला तुम्ही? तिथे सुद्धा सगळ्या ठिकाणी बीजेपीच्या आमदाराने जे आमदाराला जे लीड मिळालं ते लीड मिळालं असतं तर बीजेपीची सुद्धा पिछेहाट झालीच नसते ना. पण तिथे जी पिछेहाट झाली तर त्या ठिकाणी त्या आमदारांच्या बीजेपीच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा पिछेहाट झालेली आहे. त्यामुळे ते एकाच पक्षाला चिटकवणं आणि तेवढंच अभ्यास पुढे करणं हे बरोबर नाही. याला आता सगळ्या हे जे काही महाराष्ट्रात एवढं घडलं त्याचं ॲनालिसिस करताना तुम्ही कसं करता की मराठा जे आहेत त्यांच्यामुळे प्रॉब्लेम झाला की दलित मुस्लिम मराठा एकत्र याच्यामुळे प्रॉब्लेम झाला? असं आहे की मी त्या अगोदरपासून सांगतो, एक तर मुसलमान समाज जो आहे, मुस्लिम समाज अल्पसंख्याक, तो युतीपासून दूर गेलाच होता जवळपास 100%. एक उदाहरण तुम्हाला देतो. धुळे मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघामध्ये युतीचा उमेदवार 6 पैकी 5 मध्ये युतीचा उमेदवार फार पुढे आहे. एकच मतदारसंघ मालेगाव, त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभाताई यांना 1,96,000 काहीतरी मतं पडली आणि समोरच्या युतीच्या उमेदवाराला 4,000 मतं पडली. बरोबर. आता तो एवढ्या जवळजवळ 2 लाखांनी पुढे गेला एकाच मतदारसंघात, आणि दुसऱ्या 5 मतदारसंघामधला जो गॅप होता, खड्डा होता, तो त्यांनी भरून काढला. म्हणजे मुस्लिम हे विरोधात होते, हे बरोबर. त्यानंतर मी पिंपळा गावच्या मोदी साहेबांच्या सभेत सुद्धा सांगितलं, 405 हा जो आपण नारा लावला त्याचा प्रचार विरोधी पक्षाने असा केला की संविधान बदलणार आहे म्हणून यांना 400 पेक्षा जास्त लोक पाहिजे आहेत.